डिग्री जी की मेंटेनन्सची डिग्री नाही आहे, त्या डिग्रीचे एक्झिक्युशन करताना कोर्ट ही सॅलरी किती अटॅच करू शकते याबद्दलची जी तरतूद आहे ती सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज आय ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत दिलेला आहे. ते आपण एका उदाहरणाने समजूया. जर एखाद्या व्यक्तीची सॅलरी ही 10,000 आहे, तर 10,000मधले 1,000 रुपये आहेत ते अटॅच करता येत नाही. म्हणजेच 10,000मधून 1,000 रुपये वजा केले तर राहिलेली रक्कम आहे 9,000 रुपये. त्या 9,000चे 2/3 रक्कम जी की 6,000 आहे, 6,000 अधिक 1,000 अशा प्रकारे 7,000 जी रक्कम आहे ती अटॅच करता येत नाही. उरलेली जी रक्कम आहे 3,000 ती अटॅच केली जाऊ शकते. जर का त्या व्यक्तीची जी रक्कम आहे ती सरसकट किंवा अधूनमधून 24 महिन्यापर्यंत जर एक्झिक्युशनमध्ये अटॅच केली असेल, तर त्यानंतर 12 महिन्यापर्यंत त्या व्यक्तीची सॅलरी अटॅच करता येत नाही. म्हणजेच त्याला तो कूलिंग ऑफ पिरियड दिला जातो. 12 महिन्यानंतर दुसऱ्या डिग्रीच्या एक्झिक्युशनमध्ये रिकव्हरीसाठी त्याची सॅलरी अटॅच केली जाऊ शकते. परंतु जर एकाच डिग्रीमध्ये जर त्या व्यक्तीची सॅलरी ही 24 महिन्यापर्यंत जर अटॅच केली असेल, तर 24 महिन्यानंतर त्या व्यक्तीची सॅलरी ही त्या डिग्रीसाठी अटॅच करता येत नाही.